नमस्कार. दीर्घकालीन तणाव हा आपल्या आयुष्यातल्या एका अदृश्य शत्रूसारखा आहे, नाही का? जो आपल्याला कळत नकळत अगदी शांतपणे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या आनंदावर परिणाम करत असतो. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच अदृश्य शत्रूच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि तो आपल्यावर नेमका कसा परिणाम करतो हे समजून घेणार आहोत. पण एक मिनिट, सगळाच तणाव सारखा असतो का? तर नाही, अजिबात नाही. एक असतो तीव्र तणाव, जो थोड्या वेळासाठी येतो आणि जातो आणि आपण तो हाताळू शकतो. पण आज आपण बोलणार आहोत दीर्घकालीन तणावाबद्दल. हा तो तणाव आहे जो खूप काळ टिकतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप खूप धोकादायक ठरू शकतो. तर या विश्लेषणामध्ये आपण काय पाहणार आहोत? आपण तणावाच्या मुळाशी जाऊ, म्हणजे बालपणीचा अनुभवांपासून ते प्रौढावस्थेतल्या आव्हानांपर्यंत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहेत हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. आपला तणावाशी जो काही आयुष्यभराचा संबंध असतो ना, त्याची सुरुवात आपल्या बालपणातच होते. हे सुरुवातीचे अनुभव आपल्या मेंदू आणि शरीराच्या तणाव प्रतिक्रियेचा जणू काही एक आराखडाच तयार करतात. आता एक वैज्ञानिक संकल्पना बघूया, पण ती खूप सोपी आहे. याला म्हणतात ॲलोस्टॅटिक लोड किंवा समायोजन भार. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सततच्या ताणामुळे आपल्या शरीरावर जे ओझं पडतं, जी झीज होते, तीच म्हणजे हा समायोजन भार. आणि जसजसा हा भार वाढत जातो तसतशी आपल्या शरीराची तणाव सांभाळण्याची सिस्टीमच बिघडून जाते. मग बालपणात हा समायोजन भार वाढतो कसा? याचं एक प्रमुख कारण आहे, ज्याला संशोधक म्हणतात धोकादायक कुटुंब. म्हणजे असं घर जिथे सतत भांडणं, असुरक्षितता किंवा प्रेम आणि आपुलकीची कमतरता असते. आणि याचा मुलांवर होणारा परिणाम खूप गंभीर आणि आयुष्यभर टिकणारा असतो. कारण त्यांचं शरीर सतत हाय अलर्टवर राहतं. त्यामुळे त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. इतरांशी जुळवून घ्यायला त्रास होतो आणि हेच पुढे जाऊन गंभीर आरोग्य समस्यांचं कारण बनतं. एका महत्त्वाच्या अभ्यासातून तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. इथे जे अवतरण आहे ते स्पष्ट सांगतं की बालपणीचे वाईट अनुभव आणि प्रौढपणे होणारे गंभीर आजार यांचा थेट संबंध आहे. म्हणजे आपलं बालपण कसं होतं यावर आपल्या आयुष्यभराच्या आरोग्याचा पाया रचला जातो, मग तो चांगला असेल किंवा वाईट. चला आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. बालपणीच्या पायावर आपण जसजसे मोठे होतो तसतसे प्रौढावस्थेत तणावाचे नवीन थर जमा व्हायला लागतात आणि यामुळे परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते. भेदभाव हा एक असाच तीव्र आणि दीर्घकालीन तणाव आहे. या स्लाइडवरचं उदाहरण बघा. इथे एका वडिलांना फक्त त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे संशयास्पद समजलं जातं. आता विचार करा, हा अनुभव जर एकदाच नाही तर वारंवार येत असेल तर त्यामुळे जो सततचा ताण निर्माण होतो तो किती हानिकारक असेल. आणि या भेदभावाचे परिणाम फक्त अनुभवापुरते मर्यादित राहत नाहीत, ते थेट आकडेवारीत दिसतात. ह्या आलेखात बघा, आफ्रिकन अमेरिकन पुरुषांचं आयुर्मान गोल्या पुरुषांपेक्षा जवळपास 5 वर्षांनी कमी आहे, तर स्त्रियांमध्ये हीच तफावत 3 वर्षांची आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर भेदभावामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा हा थेट पुरावा आहे. पण भेदभाव आरोग्याला नुकसान पोचवतो तरी कसा? तो आपले सामाजिक संबंध तोडतो, मानसिक त्रास वाढवतो आणि त्याचे थेट शारीरिक परिणाम होतात, जसं की हाय ब्लड प्रेशर. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या दीर्घकालीन तणावामुळे रात्री झोपेतही आपलं रक्तदाब कमी होत नाही, ज्यामुळे हृदयावरचा भार कायम राहतो. आणि हो, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा तणाव फक्त वंशभेदापुरता नाहीये. लिंगभेद असो, वयभेद असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव असो, तो एक व्यापक आणि गंभीर दीर्घकालीन तणावाचा स्रोत आहे, ज्याचे आरोग्यावर तितकेच नकारात्मक परिणाम होतात. आता आपण आपल्या आयुष्याच्या एका अशा महत्त्वाच्या भागाकडे वळूया जिथे अनेक जण रोजच्या रोज तणाव अनुभवतात. आणि ते ठिकाण म्हणजे आपलं ऑफिस किंवा कामाची जागा. कामाच्या ठिकाणच्या तणावाची व्याप्ती किती मोठी आहे? अमेरिकेतील एका अंदाजानुसार त्याचा वार्षिक खर्च आहे तब्बल $300 अब्ज. विचार करा, ही किती मोठी रक्कम आहे. आणि हा फक्त आर्थिक खर्च नाही, तर हा मानवी आरोग्याचा आणि कल्याणाचाही खर्च आहे. कामाचा अतिभार किती धोकादायक असू शकतो याचं जपानमधलं हे एक उदाहरण आहे. करोशी या शब्दाचा अर्थच आहे कामाच्या अतिताणामुळे होणारा मृत्यू. ही संकल्पनाच आपल्याला कामाच्या तणावाची गंभीरता दाखवून देते. आणि हे काही फक्त जपानपुरतं मर्यादित नाहीये. एका अभ्यासानुसार जे पुरुष आठवड्यातून 61 तासांपेक्षा जास्त काम करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका थेट दुप्पट असतो. हे आकडे आपल्याला कामाच्या अतिभाराच्या धोक्यांबद्दल खरंच सावध करतात. कामाच्या ठिकाणी तणाव फक्त जास्त कामामुळेच येत नाही,
जसं की ह्या तक्त्यात दाखवलंय, आपल्याला आपलं काम नेमकं काय आहे हेच माहीत नसेल, किंवा सहकाऱ्यांशी संबंध चांगले नसतील, किंवा कामावर आपलं काहीच नियंत्रण नसेल, म्हणजे निर्णय स्वातंत्र्य नसेल, हे सगळे घटक मिळून दीर्घकालीन तणाव निर्माण करतात. आणि विशेषतः जेव्हा केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही असं वाटतं, तेव्हा तो तणाव आणखीनच वाढतो. बरं, इतक्या सगळ्या समस्या पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. चला, आता तणाव कमी करण्याच्या काही ठोस आणि रचनात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करूया. संस्था आपल्या कामाच्या ठिकाणचा तणाव कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलू शकतात. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतल्याने त्यांना कामावर नियंत्रणाची भावना मिळते. कामाच्या अपेक्षा स्पष्ट केल्याने अनिश्चितता कमी होते. आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन दिल्याने कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो. यांसारख्या बदलांमुळे तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि हे फक्त कामाच्या ठिकाणापुरतं मर्यादित नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यातही काही गोष्टी ढालीसारखं काम करतात. विशेषतः जे लोक काम आणि कुटुंब दोन्ही सांभाळतात, त्यांच्यासाठी कामात लवचिकता, जोडीदाराचा पाठिंबा आणि मुलांसाठी चांगली सोय हे घटक तणावापासून बचाव करण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की तणावाची मुळं आपल्या घरात, समाजात आणि कामाच्या ठिकाणी किती खोलवर रुजलेली आहेत. मग ह्याला सामोरं जाण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीची कशी असू शकते? मला वाटतं यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे, नाही का?